नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दी डॉक्टर अँड इंजिनियर ड्यू. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे केसांची निगा कशी राखावी. दैनंदिन जीवनामध्ये केसांची निगा राखण्यासाठी अनेक प्रश्न आमच्या DM मध्ये येत आहेत आणि लोक बरेच मेसेज करून मेल करून विचारत आहेत की दैनंदिन निगा राखण्यावरती एक व्हिडिओ बनवा. केसांची निगा राखणं हे केस गळती रोखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सुरुवात करताना पहिला मुद्दा, केसांना तेल कसं लावावं, अभ्यंग कसा करावा. तैलासाठी अभ्यंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची 2 तेलाची नावं मी सांगतो. एक म्हणजे नीलीभृंगादी तेल. नीलीभृंगादी तेल तुम्हाला कोट्टकल, केरला आयुर्वेदा किंवा आयुर्वेदशाळा कुठल्याही कंपन्यांचं मिळतं, किंवा वटाजटादी तेल, हे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल 2 तेलं आहेत. तर अभ्यंग करताना काय करायला पाहिजे, वाटीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये केसांना आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे. ते थोडंसं किंचितचं गरम करायचं आहे, अगदी जास्त गरम करायचं नाही, केसांसाठी उष्णता चांगली नाही आयुर्वेदानुसार. आणि काय करायचं, भरपूर प्रमाणामध्ये तेल केसांना लावायचं आणि चांगला मसाज करायचा आहे. मसाज का करायचा, कारण ते तेल तुम्हाला अभ्यंग करताना जिरवायचं आहे. केसांच्या मुळाशी तेल जिरवल्याशिवाय नुसतं तेल चोपडून काही होणार नाही. बरं, हल्लीच्या प्रचलित गोष्टी आहेत की आंघोळीच्या पूर्वी 1 तास तेल लावायचं, अर्धा तास तेल लावायचं. यापेक्षा सर्वात चांगलं आयुर्वेदानुसार काय आहे, कमीत कमी एकदा अभ्यंग केला तर 24 तास केसांना तेल राहायला पाहिजे. पुरुषांच्या बाबतीमध्ये तर मी तर म्हणेल, केस जर तुमची लहान आहेत तर तुम्ही 24 तास केसांना तेल ठेवायलाच पाहिजे. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती, अगदी लहान मुलांना चंपी करून त्यांना तसंच शाळेत पाठवायचे. पण हल्लीचे लहान मुलंही सध्या तेल लावताना दिसत नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये केस पांढरे होणे, टक्कल पडणे किंवा खूप केस गळणे, हल्ली 12 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलांमध्ये केस गळताना दिसत आहेत. ह्याला कारण असं आहे की तेलाचा अभ्यंग करणं आपण सोडून दिलेलं आहे. तेलाचा अभ्यंग पुन्हा एकदा सुरू करा. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ऑफिसला जायचं असतं, बाहेर जायचं असतं, मग केसांना तेल ठेवून चालत नाही. तर काय करायला पाहिजे, निदान तुम्ही आठवड्यातून 2दा 24 तास केसांना तेल लावून ठेवलं पाहिजे. तर त्याला तेल अभ्यंग म्हणतात आणि ते प्रॉपरली तुम्हाला बेनिफिट. तर अजून पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आता तेलाचा अभ्यंग तर झाला, पण तेलासाठी अभ्यंग केल्यानंतर जो चिवटपणा येतो तो धुवायचा कशाने. तर हल्ली खूप हार्श केमिकल वापरण्याची पद्धत आहे. बरेचसे लोक खूप नको ते केमिकलचे शॅम्पू वापरतात, महागडे शॅम्पू वापरतात. केसांना फेस न येणारा कोणताही शिकेकाईचा शॅम्पू किंवा आवळ्याचा किंवा रिठाचा शॅम्पू तुम्ही वापरला पाहिजे. आणि मी तर म्हणेल की कितीही केमिकल फ्री म्हणलं तरी शॅम्पू न वापरता फक्त शिकेकाईने केस धुवायला हवेत. सगळ्यात सेफ काय आहे, शिकेकाई. शिकेकाईच्या मिश्रणाने जर तुम्ही केस धुतले तर ते सर्वात चांगले आहे. पण ज्यांना पर्याय नाही त्यांनी मग आवळा किंवा शिकेकाईचा केमिकल फ्री शॅम्पू, ज्याचा फेस तयार होत नाही, असे कोणतेही शॅम्पू वापरायला हरकत नाही. बरं, हे झालं केसांच्या धुण्याच्या बाबतीमध्ये. आता केस सुकवताना हेअर ड्रायरचा वापर टाळायचा आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं, केसांना उष्णता चालत नाही. मग हेअर ड्रायर्स जे आहेत हे उष्णता फेकणारेच आहेत, हल्लीचे गरम वाफा बाहेर येतात. त्यामुळे शक्यतो करून केसांना हेअर ड्रायरनी सुकवण्याचं टाळा. नॅचरली नैसर्गिक उन्हामध्ये जाऊन वाऱ्यात उभं राहिलात किंवा उन्हामध्ये उभं राहिलात तर केस सुकवणं सोपं आहे. परंतु हेअर ड्रायर जरी वापरायचंच झालं, पर्याय नसेल, तर त्याला आता कूल मोड येतो. म्हणजे तो उष्ण हवा बाहेर फेकत नाही, तर आहे त्या टेम्परेचरची हवा तो बाहेर फेकतो रूममधल्या. तर त्या मोडवरती तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता, म्हणजे जेणेकरून केसांच्या मुळांना कोणतंही डॅमेज होत नाही. तर हे झालं केस सुकवण्याच्या बाबतीमध्ये. आता लोक म्हणतात की आहाराच्या बाबतीमध्ये काय आम्ही पाळायला हवं. आहाराच्या बाबतीमध्ये मागे पण मी सांगितलं, षड्रसात्मक आहार जर घेतला तर सगळ्यात चांगला. तरी पण केसांसाठी अजून चांगलं काय आहे, तर आवळा जास्तीत जास्त खायला पाहिजे. जर का कच्चे आवळे किंवा गोड मोरावळा जरी तुम्ही दिवसाचे 2 ते 3 मोठे आवळे जे येतात आपले, ते जर तुम्ही खायला सुरुवात केली तर केसांना भरपूर फायदा होतो. बरं, केसांना भरपूर फायदा तर होतोच, पण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मात्रेमध्ये असल्यामुळे तुम्हाला शरीराच्या इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. सो लक्षात ठेवायचं की ॲडिशनली तुम्हाला जर काही करायचं असेल तर रोजचे 2 ते 3 आवळे सकाळी उपाशीपोटी खायला चालू करा. अजून केसांसाठी काय करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे लेप आजकाल यूट्यूबवरती प्रचलित आहेत. लोक खूप काही कंटेंट टाकतायत सध्या यूट्यूबवरती की हे मास्क वापरा, ते मास्क वापरा. माझ्या दृष्टिकोनातून तरी तुम्ही केसांसाठी तैलाभ्यंग सोडून काहीच नाही करायला पाहिजे, कारण सर्वश्रेष्ठ ते आहे. जर तेलाचा अभ्यंग करत असाल तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गरज लागणार नाही.
आहारामध्ये अजून काही इन्क्लूड करायचं आहे का? तर हो, आहारामध्ये तुम्हाला अजून काय इन्क्लूड करता येईल तर प्रथिनयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन रिच डाएट ज्याला म्हणतो. जास्तीत जास्त केसांना बनण्यासाठी 91% प्रोटीन लागतं. प्रत्येक केस तुमच्या मसलसारखाच प्रोटीननी बनलेला आहे. त्यामुळे प्रोटीन जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही घ्याल पण पचेल तितकंच घ्या. जी डाळी आहेत त्या डाळींचा वापर तुम्ही करू शकता. जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते मासे खाऊ शकतात. नॉनव्हेजमध्ये एग्ज तुम्ही प्रेफर करू शकता. पण प्रोटीनचा वापर करताना हे लक्षात घ्यायचं की माझी पचनक्रिया कशी आहे, माझी पचनशक्ती तेवढी चांगली आहे का, आणि जर पचत असेल तर जरूर तुम्ही रोज प्रोटीनची मात्रा आहारामध्ये वाढवली पाहिजे. तर यांनी सुद्धा तुमच्या केसांना बळ मिळायला मदत होतं. सगळ्यात महत्त्वाचं, अस्थिधातूचा उपधातू केस किंवा मल म्हणून केस सांगितलेली आहेत. त्यामुळे बोनची हेल्थ, तुमची जी बोन हेल्थ आहे ती चांगली ठेवायची असेल तर कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये भरपूर पाहिजे. कॅल्शियमच्या टेस्ट करून घ्या. जर तुमच्याकडे कॅल्शियमची मात्रा ही जरुरीपेक्षा रक्तामध्ये कमी येत असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या हल्ली बाजारामध्ये मिळतात. आयुर्वेदिक मी तर सांगेल की प्रेफर करा. कॅल्शियम रिच डाएट तुम्ही घ्या आणि कॅल्शियमचा जर तुमच्या रक्तामध्ये तुटवडा असेल तर मात्र केस गळतीची समस्या तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे कॅल्शियम रिच डाएट तुम्ही घ्यायला पाहिजे. आहारामध्ये अजून काय घेता येईल तर तुमच्या डाएटमध्ये नॉनव्हेजचा अंतर्भाव तर कराच, पण व्हेजमध्ये सुद्धा कॅल्शियमसाठी नाचणी सगळ्यात चांगली आहे. नाचणीचा वापर तुम्ही करू शकता, दुधाचा वापर करू शकता. तर ह्या आहाराच्या काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर केसांना कंगवा करताना विशिष्ट करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप असे केस गुंता झाला असेल तर जोरजोरात खरवडून काढतात. अजिबात नाही. नॅचरली मोठा दाताचा कोंब वापरायचा आणि अलगी हळुवारपणे तो केसाचा गुंता काढायचा. त्याच्यानंतर कुठल्याही टाईट हेअरस्टाईल्स करू नका. खूप कर्कचटून केस बांधायची नाही आहेत. खूप टाईटली जर का तुम्ही केस बांधली तर केसांचे मुळापासून ते उखडून येतात किंवा तुटतात. त्यामुळे शक्यतो करून टाईट हेअरस्टाईल्स शक्यतो अवॉइड करायच्या. हेअर कलर कुठला वापरावा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हेअर कलर कोणता वापरायचा? हेअर कलर जो आहे हा माझ्या हिशोबाने तरी अजिबात नाही वापरला पाहिजे. पण मग पांढरे केस दिसतात, काय करायला पाहिजे? यासाठी नैसर्गिक एक उपाय सांगतो. रात्री झोपताना एका लोखंडाच्या कढईमध्ये आवळ्याची पावडर घ्यायची आहे. अगदी अर्धी किंवा 1 वाटी आवळ्याची पावडर घ्या. त्याच्यामध्ये भरपूर लिंबाचा रस पिळा. रात्रभर हे मिश्रण तसंच राहू द्यात. सकाळी उठल्यानंतर ते मिश्रण पूर्णपणे काळं पडतं आणि हे मिश्रण तुम्ही 15 दिवसातून एकदा केसांना 1 तासभर लावून ठेवत चला. याने 2 गोष्टी होतील. एक, थोडाफार नॅचरली तुमचा केसांचा रंग काळा होईल. फक्त हे वारंवार करावं लागतं. अगदी तुमचं केमिकल जे ॲप्लिकेशन्स आहेत ते अगदी महिना 2 महिने टिकतात, केसांचा रंग काळा ठेवतात. पण त्याने तुम्हाला नंतर भविष्यामध्ये बरेच साईड इफेक्ट्स आहेत. त्वचेची, कपाळावरची त्वचा काळी होते, कानाच्या मागचा भाग काळा होतो. तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर हा नैसर्गिक जो केसाच्यासाठी मी हे सांगतोय ते तुम्ही हेअर कलर बनवून वापरायला पाहिजे. या सगळ्यांसोबत अजून काही तुम्हाला हेअर केअर टिप्स हव्या असतील तर जरूर DM मध्ये आम्हाला सांगा. कारण एका व्हिडिओमध्ये सगळंच बसवणं शक्य नसतं. हेअर केअर रुटीनच्या बाबतीमध्ये झोप फार महत्त्वाची आहे. कमीत कमी 6 ते 7 तास किंवा झालं तर 8 ताससुद्धा तुम्ही झोप घ्यायला पाहिजे. कारण पुरेशी झोप ही तुमचा स्ट्रेस कमी करते आणि केसांच्या वाढीसाठी स्ट्रेस फ्री तुमची जी झोप आहे ती तुम्हाला पोषण तुमच्या केसांचं भरपूर प्रमाणामध्ये करते. अजून सगळ्यात महत्त्वाचं काय तर आठवड्यातून एकदा सगळ्या शरीराला सुद्धा तेलाचा अभ्यंग केला पाहिजे. साधा तिळाच्या तेलाचा अभ्यंग केला तरी चालेल, पण तो सुद्धा केसांना फायदा कसा करेल तर सार्वदेहिक तुमचा जो वात आहे तो कंट्रोलमध्ये जर राहिला, शारीरिक वात प्रकोप जर झाला नाही तर केस तुमची कोरडी होत नाहीत, ब्रिटल हेअर्स होत नाहीत, स्प्लिट एंड्स येत नाहीत. त्यामुळे सगळ्या शरीराला सुद्धा तेल लावणं हे केसांची निगा राखण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. बाकी पुढचं जे काही आपलं डिस्कशन आहे ते नेक्स्ट व्लॉगला आपण करू.